आमच्या आरोहीचं कोंबडीचं पिल्लू मेलंय, तर आपण आधी तिच्या तोंडून ऐकूया. ती काहीतरी सांगायचंय तिला. बरं सांग, कोंबडीचं पिल्लू कसं मेलं? जोरात बोलायचं. ऊन जास्त होतं आणि म्हणून त्याला चक्कर आली, उन्हामुळे चक्कर आली. बरं, मग काय झालं? परत नंतर आम्ही दीदी होती, तिला बोलवलं. अच्छा. तिनं त्या पिल्लावर पाणी ओतलं थोडस. बर, मग काय झालं? तर ना थोडं हलत होतो पिल्लू. बर, मग का नाही, बोल की पटापट बोल. व्हिडिओ आपला संपेल, संपायच्या आधी बोल. त्याने विसरलीस की काय? मला सांगत होतीस ते सगळं सांग ना. आणि परत ना दीदी आली खाली, दुसरी मोठी दीदी आली आणि परत तिनं थोडं पाणी त्याच्या प्यायला दिलं. ही काय आता बरोबर सांगत नाहीये. हिने मला मगाशी सांगितलं होतं की त्यांचं म्हणजे कोंबड्या आहेत, तर त्याच्या कोंबडीचं पिल्लू उन्हामुळे चक्कर येऊन पडल्यामुळे त्याच्या तोंडातून चोचेतून रक्त येत होतं. मग तिची दीदी आली आणि तिने त्याच्यावर पाणी टाकलं. मग ते जरा हलू लागलं. पण नंतर मग ते मेलं. थोड्या वेळाने ते मेलं. मग आता यांनी ठरवलंय की या सर्व पोरांनी मिळून त्या कोंबडीच्या पिल्लाचं म्हणजे पुरलं कुठेतरी ते पिल्लू, आणि अगरबत्ती नैवेद्य वगैरे सर्व दाखवलं. त्याच्या आत्म्यात शांती मिळावी म्हणून प्रार्थना सुद्धा केली. आणि आता हिचं म्हणणं आहे की त्या पिल्लाचं वर्ष श्राद्ध सुद्धा घालणार आहे. तर आपण हिला विचारूया, कधी घालणार आहेस ग? 28 तारखेला, या महिन्याच्या 28ला, आणि आमच्या गिरजावड्याच्या गावाला. बर, तर 28 मेला गिरजावड्याच्या गावात कोंबडीच्या पिल्लाचं वर्ष श्राद्ध आहे. ही आणि हिची छोटी छोटी मित्रमंडळी सगळे त्या कोंबडीच्या पिल्लाचं वर्ष श्राद्ध घालणार आहेत. तर आपण सगळेच जाऊया आणि त्या कोंबडीच्या पिल्लाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया आणि या सगळ्यांची सांत्वना सुद्धा करूया. बिचारे सगळे लहान आहेत, हे सुद्धा लहान आहेत, त्यांच्या मनासारखं काहीतरी. हो ना? चालेल, आम्ही सगळे आलो तर चालेल का? चालेल. ठीक आहे. मग 28 मे तारीख विसरू नका, नक्की या गिरजावड्यात. 28 मे संध्याकाळी ना, संध्याकाळी 4च्या नंतर. तोपर्यंत बाय.